या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे। आता उद्या 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जाहीर होणार आहे। तत्पूर्वी सर्व मतदारांना, नागरिकांना राज्यात कोणाचे सरकार येणार, कोण मुख्यमंत्री पदावर बसणार, कोण आमदार होणार याची उत्सुकता लागली आहे। सोलापूर शहराच्या मतदारसंघाचा विचार जर केला तर सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली। भाजपकडून देवेंद्र कोटे, काँग्रेसकडून चेतन नरोटे, एमआयएम कडून फारुख शाब्दी तर माकपकडून आडम मास्तर यांना उमेदवारी देण्यात आली होती। या चौघांकडून तसा प्रचार देखील जोरात करण्यात आला। मात्र या चौघांपैकी कोण होणार आमदार याच्याकडे सर्वांचे नजरा लागून राहिले आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा मागील निवडणुकीचा इतिहास जर जाणून घ्यावयाचा झाल्यास 2019 मध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 3,06,507 मतदारांपैकी 1,68,221 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। 2019 ला विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून एकूण 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, एमआयएम कडून फारुख शाब्दी, अपक्ष महेश कोठे, शिवसेनाकडून दिलीप माने आणि माकपकडून आडम मास्तर यांची प्रमुख लढत पाहायला मिळाली। 2019 मध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या आमदार म्हणून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या। त्यांना 51,440 इतकी मते मिळाली होती। त्याची टक्केवारी 30.58% इतकी होती। तर दुसऱ्या स्थानावर एमआयएम कडून फारुख शाब्दी हे होते। शाब्दींना 2019च्या या निवडणुकीत 38,721 इतकी मते मिळाली होती। त्याची टक्केवारी 23.2% होती। अपक्ष म्हणून उभे असलेले महेश कोटे यांनी देखील चांगली मते 2019च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून मिळवली होती। महेश कोटे यांना 30,081 इतकी मते मिळाली होती। 17.88% इतकी त्यांची आकडेवारी होती। तर शिवसेनेकडून दिलीप माने यांनी देखील शहर मध्यमधून नशीब आजमावले। त्यांना 29,247 इतकी मते पडली। त्याची टक्केवारी 17.39% इतकी होती। तर माकपचे आडम मास्तर 5व्या स्थानावर फेकले गेले होते। मास्तर यांना 19 मध्ये 10,505 इतकी मते मिळाली होती। त्याची टक्केवारी 6.24 इतकी होती। 2019च्या लढतीनंतर आता 2024च्या लढतीकडे देखील शहर मध्यमध्ये सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। 2024च्या या विधानसभा निवडणुकीत 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले। त्यामध्ये प्रामुख्याने शहर मध्यमधून एमआयएमचे फारुख शाब्दी, भाजपचे देवेंद्र कोटे, काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे आडम मास्तर यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळाली। या चौघांमधून आमदार कोण होणार याची उत्सुकता आता 23 नोव्हेंबरच्या मतमोजणी दिवशी लागणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार शहर मध्यमध्ये एकूण 3,46,677 मतदारांपैकी 2,02,91 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। त्याची आकडेवारी 57.77% इतकी आहे। 2019 मध्ये शहर मध्यमध्ये 55.67% इतके मतदान झाले होते। तर यंदा 2024 ला 57.77% इतके मतदान झाले आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी देखील वाढल्याचे पाहायला मिळाले। 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून शहर मध्यमधून फारुख शाब्दी, देवेंद्र कोटे, चेतन नरोटे आणि आडम मास्तर या चौघांपैकी कोण आमदार होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।